गुड मॉर्निंग. आय सेल्फ पूजा काळे. आय एम इन्स्ट्रक्टर ऑफ एम्प्लॉयबिलिटी स्किल सब्जेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ. आजचा आपला विषय आहे मायग्रेटिंग फॉर वर्क. मायग्रेटिंग फॉर वर्क या लेसन मध्ये आपण दोन मुद्दे शिकणार आहोत. पहिला आहे मायग्रेटिंग फॉर वर्क म्हणजे काय, आणि दुसरा आहे मायग्रेटिंग फॉर वर्क करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत, कोणकोणते सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. तर सगळ्यात पहिले मायग्रेटिंग फॉर वर्क म्हणजे काय. मायग्रेटिंग फॉर वर्क म्हणजे एखादी व्यक्ती कामासंदर्भात जॉबसाठी आपल्या फॅमिलीला घराला सोडून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट होते, म्हणजेच मायग्रेटिंग फॉर वर्क. म्हणजेच काय की त्या व्यक्तीला असे वाटते की आपण त्या ठिकाणी त्या सिटीमध्ये जॉब करून आपण चांगली ग्रोथ करू शकतो, नवीन काही शिकू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. या विचाराने ती तिच्या फॅमिलीला आणि त्याच्या घराला सोडून त्या ठिकाणी नवीन सिटीमध्ये शिफ्ट होते. हे झालं मायग्रेटिंग फॉर वर्क. मायग्रेटिंग फॉर वर्क करताना त्याच्या आधी कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे, कोणकोणते सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ते पुढचं आपण बघणार आहोत. तर फर्स्ट थिंग आहे की कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते थिंग्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत मायग्रेटिंग फॉर वर्क करताना. तर त्याचे 5 मेन पॉइंट्स आहेत. सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल. जर तुम्ही मायग्रेटिंग फॉर वर्क करताय तर तुम्ही ती सिटी किती लांब आहे, तिथे येण्या जाण्याचा तुमचा किती खर्च होतोय आणि तुम्ही तिथून तुमच्या फॅमिलीला तुमच्या घराला किती वेळा व्हिजिट करू शकतात, भेट देऊ शकतात, हा सगळा ओव्हरऑल खर्च तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. सेकंड आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. त्या नवीन ठिकाणी, नवीन जागेवर, नवीन सिटीमध्ये राहण्यासाठी तुमचा किती खर्च होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं फूड किंवा तुमचं रेंट, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, या सगळा टोटल खर्च तुमचा काय होणार आहे. तुमच्या डेली लाईफ मध्ये लागणाऱ्या तुमच्या गरजेच्या वस्तू, या सगळ्यांचा खर्च तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. थर्ड थिंग आहे फाइंडिंग अ गुड जॉब. फाइंडिंग अ गुड जॉब म्हणजे काय की जो जॉब तुम्हाला मिळालेला आहे, जी नोकरी तुम्हाला मिळाली आहे ती तुम्हाला आवडली आहे का, तुम्ही सॅटिस्फाय आहात का, तुमची मनापासून तयारी आहे का ती नोकरी करण्यासाठी, आणि त्या ठिकाणी नोकरी करून तुम्ही तुमच्यामध्ये काही ग्रोथ करू शकता का, नवीन काही शिकू शकता का, काही लर्न करू शकतात का, हा सगळा विचार करायचा आहे. तुमचा पुढचा पॉइंट आहे की अर्निंग युअर मनी. जे तुम्ही तिथे जाऊन नोकरी करून, जॉब करून पैसे कमवणार आहात, त्या पैशांमध्ये तुमचा सगळा खर्च भागवून तुम्ही काही सेव्हिंग करू शकतात का, तुम्ही तुमच्या फॅमिलीला मदत करू शकतात का, फॅमिलीसाठी काही सेव्हिंग करू शकतात का, हे सगळं तुम्हाला अफोर्ड होतंय का, सगळा तुमचा खर्च मॅनेज होतोय का, हे सगळं बघायचंय. पाचवा आणि शेवटचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला लिव्हिंग युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. जर तुम्ही कुठेतरी मायग्रेटिंग करता आहात जॉबसाठी, कोणत्या तरी दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या जागेवर, प्लेसवर शिफ्ट करताय, म्हणजेच तुम्ही एकटे तिथे शिफ्ट करणार आहात, तुम्ही तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला सोडून तिथे राहणार आहात, तर तुम्ही स्वतः एकट्याची काळजी घेऊ शकतात का, आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुमचे फॅमिली फ्रेंड्स सुद्धा रेडी आहेत का, ते तुमच्याशिवाय राहू शकतात का, त्यांची तुम्हाला परमिशन आहे का की तुम्ही मायग्रेटिंग फॉर वर्क करावं, घर, तुमची फॅमिली सोडून तुम्ही दुसरीकडे राहावं. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमची मायग्रेटिंग फॉर वर्क ही जी काही प्रोसिजर आहे ती चांगल्या रीतीने कम्प्लीट होऊ शकते. पुढची गोष्ट आहे की सेफ्टी प्रिकॉशन्स. कोणत्या कोणत्या सेफ्टी टिप्स आहेत ज्या की तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजे, जे तुम्ही अंमलात आणल्या पाहिजेत की मायग्रेटिंग फॉर वर्क करण्यासाठी, करण्याच्या आधी किंवा केल्यानंतर. तर सगळ्यात फर्स्ट आहे लर्न अबाउट युअर प्लेस. तुम्ही ज्या ठिकाणी राहायला जाणार आहात, मायग्रेटिंग फॉर वर्क करणार आहात, त्या सिटीबद्दल, त्या जागेबद्दल तुम्हाला चांगली माहिती असणं की तिथे कोणत्या प्रकारचं कल्चर फॉलो होतं, कोणती लँग्वेज यूज केली जाते, तिथे राहण्याचा तुमच्या सर्व्हायव्हलचा ओव्हरऑल खर्च किती येतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. सेकंड थिंग आहे तर गेट रेडी और कन्फर्म युअर जॉब. कन्फर्म युअर जॉब म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही मायग्रेटिंग करणार आहात तिथे शिफ्ट होण्याआधी तुम्हाला तो जॉब मिळालेला आहे हे तुम्ही कन्फर्म करून घ्यायचंय, त्याच्यानंतरच मायग्रेटिंग करायचं आहे. थर्ड आहे की गेट रेडी. जॉब कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला आधीची सगळी तयारी करायची, प्रिपरेशन करायचे, तुम्हाला लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, पेपर्स आहेत, ते सगळे रेडी करून घ्यायचे, त्याच्या एक्स्ट्रा कॉपीज तुमच्याकडे ठेवायच्या आहेत, आणि एक एक्स्ट्रा बँक अकाउंट तुमच्याकडे असलं पाहिजे की त्याच्यामध्ये पैसे असले पाहिजे की इमर्जन्सी काही जर तुम्हाला खर्च आला, इमर्जन्सी तुम्हाला कुठे काही पैशांची गरज पडली तर ते एक्स्ट्रा बँक अकाउंट तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि फोर्थ पाहिजे की त्याच्यामध्ये पैसे असले पाहिजे की इमर्जन्सी काही जर तुम्हाला खर्च आला, इमर्जन्सी तुम्हाला कुठे काही पैशांची गरज पडली तर ते एक्स्ट्रा बँक अकाउंट तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि फोर्थ थिंग आहे की
स्टे कनेक्टेड. जिथे तुम्ही शिफ्ट होताय तिथे तुम्हाला आजूबाजूच्यांची ओळख करायची आहे, तुम्हाला फ्रेंड्स बनवायचे आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे नेबरर्स, शेजारी जे असतील ते, किंवा तुमचे को वर्कर्स, कामाच्या ठिकाणी जे लोक असतील त्यांच्याशी तुम्हाला मैत्री करायची आहे, ओळख वाढायची आहे आणि त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहायचंय तुम्हाला. या गोष्टी झाल्या की जर तुम्ही आपल्या कंट्रीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर मायग्रेटिंग फॉर वर्क करताय, शिफ्ट होताय तुम्ही कामासाठी, तर हे सगळे मुद्दे, हे सगळे सेफ्टी टिप्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. आणि अजून 2 एक ऍड करायच्या आहेत आपल्याला गोष्टी, किंवा सेफ्टी टिप्स आहेत ज्या ऍड करायच्या आहेत. जर तुम्ही इंटरनॅशनल मायग्रेटिंग करत असाल तर, जर तुम्ही इंटरनॅशनल मायग्रेटिंग करताय तर त्या सगळ्यात फर्स्ट थिंग तुम्हाला अजून एक सुपर केअरफुल राहायचं आहे. बी सुपर केअरफुल अबाउट तुम्हाला जर कोणी काही प्रॉमिसेस करताय, जे मिडलमॅन असतात किंवा ब्रोकर्स असतात, जॉबसाठी तुम्हाला काही प्रॉमिसेस करतायत किंवा काही तुम्हाला ऑफर्स देतात, तर तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट करण्याआधी सगळं चेक करून घ्यायला पाहिजे की ते ट्रस्टवरती आहेत की नाही आहेत. आणि जर ते तुम्हाला काही प्रॉमिसेस करतायत किंवा काही ऑफर देतायत तर ते तुम्ही लिगली ऑन पेपर, ऑन प्रिंटिंग घ्यायला पाहिजे, तरच तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. आणि सेकंड थिंग आहे की तुम्हाला काही सेफ्टी कोर्सेस, जर तुम्ही इंटरनॅशनल दुसऱ्या कंट्रीमध्ये जर तुम्ही जॉबसाठी जाताय तर काही जे सेफ्टी कोर्सेस असतात, काही कोचिंग जे ऑफर करतात ते तुम्ही घ्यायला पाहिजे. ते कोर्सेस तुम्ही करायला पाहिजेत. म्हणजेच स्वतःसाठी फिजिकली, मेंटली तुम्ही प्रिपेअर राहायला पाहिजे, स्ट्रॉंग राहायला पाहिजे जर तुम्ही इंटरनॅशनल मायग्रेटिंग करता आहात तर. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की आपल्याला मायग्रेटिंग फॉर वर्क करताना, करण्याच्या आधी आणि करण्यानंतर काही टिप्स ज्या काही दिलेल्या आहेत त्या सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे. हे झालं हा टॉपिक आपला जो काही होता तो, की मायग्रेटिंग फॉर वर्क म्हणजे काय, मायग्रेटिंग फॉर वर्क करताना कोणत्या गोष्टी, कोणत्या टिप्स, कोणते सेफ्टी टिप्स लक्षात घेतले पाहिजेत ते. आता स्टुडंट्सचं एक काम आहे की तुम्ही विचार करा आणि 1-2 प्रश्न आहेत त्यांचा विचार करून तुम्ही आन्सर करा की तुमचा ट्रेड कोणता आहे, तुम्हाला त्या ट्रेड आयडिया कम्प्लीट केल्यानंतर कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या प्लेसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्ही तिथे जाऊन जॉब